दर्शक हो नमस्कार. विशेष मुलाखतीमध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आजची विशेष मुलाखत खरोखर विशेष मुलाखत होणार आहे. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती नुकतीच आता पार पडणार आहे. मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात पार पडते हे सर्व महाराष्ट्रालाच नाही संपूर्ण भारताला माहीत आहे. तर अशा या 133व्या जयंतीनिमित्त त्या पार्श्वभूमीवर आज आपण अशा एक माणसाची चर्चा करणार आहोत की जे चळवळीतील फार मोठे ज्येष्ठ या ठिकाणी आलेले आहेत आणि ते ज्येष्ठांचा मार्गदर्शन कसं असतं हे त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत. आजची जयंती आपण पाहतोय, मागची जयंती आपण पाहिली नाही, म्हणजे फार जुनी जयंती आपण पाहिली नाही, पण ती जयंती कशी व्हायची किंवा आत्ताच्या जयंतीमध्ये काय फरक आहे. त्याचबरोबर आंबेडकरी चळवळ म्हणजे काय, RPI कशी स्थापन झाली, त्यानंतर या माणसांनी बऱ्याच वेळेला राजकारणामधून देखील या समाजाचा उद्धार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतकी मोठी शिदोरी यांच्या गाठीशी आहेत. ते सुभानजी बनसोडे आपल्यासोबत आहेत. खरोखर मी त्यांचा आभार मानतो आहे की वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आले. सुभानजी, आपण या ठिकाणी आलात, खूप खूप धन्यवाद. जय भीम. जय भीम. सगळ्यांना जय भीम. तर मुळात सुरुवातीलाच आपण आता सुरुवात करूया. 133वी जयंती बाबासाहेबांची आहे. तर तुम्ही अनेक जयंत्या बघितलेल्या आहेत. तुम्ही लहान असल्यापासून जयंतीत होतात. तर ती जयंती तुम्ही लहान असतानाची मिरवणूक समजा किंवा जयंती साजरी केली जायची आणि आजची जयंती यामध्ये काय फरक आहे आमच्या दर्शकांसाठी थोडं. त्यावेळेला जयंतीची मिरवणूक ही बैलगाडीमधून निघायची. अच्छा. बैलगाडी देखील भाड्यानं मिळणं म्हणजे 8-8 दिवस त्या मालकाच्या घराला हेलपाटे मारायला लागला. कारण आमच्या समाजाकडे बैलगाड्या नव्हत्याच. कारण ते शेतकरीच नाही तर बैलगाडी कशाला सांभाळते. खरं आहे. तर अशा अवस्थेमध्ये लोक त्या केवळ बाबासाहेबाच्या जयंतीसाठी धडपड करून वाटेल ते हे करून गाडी घेऊन यायचे, मिरवणुकी सामील होईल. अच्छा. त्या मिरवणुकीमध्ये लहान मुलापासून म्हणजे पाळण्यातल्या लेकरापासून ते वयोवृद्ध देखील सहभागी व्हायचे. हे त्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य. आणि ही जी मिरवणूक सुरू झाली ही बाबासाहेब या सोलापूरला 27 नोव्हेंबर 1927ला पहिल्यांदा आले. आणि त्यांचे पहिले पाय मिलिंदनगर जे आहे पूर्वीचा थोरला महारवाडा, त्या त्यांचा पाय लागला. तेव्हा त्यांनी एक ट्रस्ट निर्माण केलं, महार वतन रजिस्टर. ती आजही आम्ही चालवतो. अशा ह्याच्यात बाबासाहेब 11 वेळा सोलापूरला येऊन गेले. आता निरनिराळ्या ठिकाणी मुक्काम केला, त्यांनी राहत होते, हे करत होते. पण इतर समाजाचे लोक जे महाडची देशपांडे फॅमिली आहे, गणेशनगरजवळ जे ॲडव्होकेट देशपांडे आहेत, हे महाडचे. त्यांनी महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेला बाबासाहेबांना पूर्ण फॅमिलीने एवढं सहाय्य केलं आहे की पहिल्यांदा बाबासाहेब आले की त्यांच्या घरी मुक्कामाला थांबले. हा इतिहास आहे. सुभानजी, असं म्हटलं जातं की जयंती सगळ्यांची साजरी केली जाते, म्हणजे महामानव आहेत, पुरुष आहेत, सगळ्यांच्या जयंत्या साजऱ्या होतात. परंतु बाबासाहेबांच्या हयातीत सोलापुरात जयंती साजरी केली गेली, हे कितपत सत्य आहे किंवा नाही, हे अगदी 100% सत्य आहे. केवळ नावासाठी किंवा बाबासाहेबांच्या नावाची प्रसिद्धी करण्यासाठी नाही. योगाय कसा झाला जयंतीचा ते तुम्हाला सांगतो. तेच आमच्या दर्शकांना पण आवडेल तेच सांगतो मी. बाबासाहेब असेच सोलापूरला आले, चावडीकडे आले, भाषण करायला लागले. बोलता बोलता त्यांच्या तोंडातून शब्द गेला, अरे आज माझी जन्मदिवस आहे, माझी जयंती आहे, वाढदिवस, एवढंच बोलले. लोक हायवे झाले अक्षरशः. आणि कोण ज्याला जसं जमेल तसं कोणी हार आण, फुलं आण, काय काय करून हे तेव्हापासून ती प्रथा आजपर्यंत जयंतीची चालू आहे. एक वेगळं वैशिष्ट्य सोलापूरचं म्हणावं लागेल की बाबासाहेबांच्या हयातीमध्ये त्यांची जयंती साजरी करण्याचा मान सोलापूरकरांना मिळालेलं आहे, हे मान्यच करावं लागेल. आणि तसं मी ऐकलं बऱ्यापैकी की बाबासाहेबांचं प्रेम सोलापूर जिल्ह्यावर जास्त होतं. त्याचं कारण काय किंवा त्याच्या काय आठवणी सांगाल. इथली जी जुनी कार्यकर्ते मंडळी होती, आज कुणी हयात नाही, सगळे एक्सपायर झाले. त्या लोकांनी बाबासाहेबाच्या नावासाठी, बाबासाहेबाच्या चळवळीसाठी, बाबासाहेबाच्या विचारासाठी त्यांनी जे शारीरिक कष्ट उपसले, इतर लोकांचा, इतर धर्मियाचे हल्ले सोसले आणि बाबासाहेबाच्या विचाराला कुठल्याही पद्धतीचे गालबोट न लागेल ही त्यांनी जीवाची पर्वा न करता कष्ट केले. म्हणून बाबासाहेब सोलापुरावर जीव
दुसरी गोष्ट मला तुम्हाला खरोखरच मनापासून विचारायचं आहे की चळवळ असे शब्द आपण नेहमी ऐकतो. नक्की बाबासाहेबांची चळवळ म्हणजे काय, समाजासाठी चळवळ कशी उभी केली गेली, किंवा चळवळीचा फायदा समाजासाठी झाला, किंवा त्यामध्ये युवक असतील किंवा बाबासाहेबांचे अनुयायी असतील, कशा पद्धतीने त्यात आले, आणि चळवळ ह्या शब्दाचा नक्की अर्थ आमच्या दर्शकांसाठी कृपया सांगा. चळवळ यासाठी की बाबासाहेबांनी जर चळवळ केली नसती म्हणजे आंदोलन, करेक्ट, चळवळ म्हणजे आंदोलन, अच्छा, आंदोलन जर बाबासाहेबांनी केलं नसतं तर हा समाज आज खुर्चीवर बसू शकला नसता. आजही या देशामध्ये जातीची जी बीजे पेरलेली आहेत, आता आपण आंबा पेरल्यावर लिंबोळी येत नाही, लिंबोळी पेरल्यावर लिंबोळी येते, तेव्हा ह्या समाजाला जे या देशातल्या जातीवाद्यांनी दाबून टाकण्याचा जो प्रयत्न केला, उत्थान करण्यासाठी बाबासाहेबांनी सर्व शरीर आपलं समाजासाठी खर्च केलं. घरात सोन्यासारखी 4 मुलं वारली, राजरत्न वारल्यावर बाबासाहेब 8 दिवस स्वतः खोलीत कुंडून घेऊन बसत होते, समाज लोटांगण घालत होता, तर बाबासाहेब दरवाजा उघडले होते. लय अगदी जिकिरीला आल्यावर बाबासाहेबांनी दरवाजा उघडला. आता प्रेत न्यायचा आहे, प्रेत न्यायचा, आता नवीन कापड कुठं आहे, रमा मातेनं स्वतःचा पदर फाडला आणि लेकराला गुंडाळून. हा इतिहास आहे, ही त्याग आहे, समाजासाठी केलेलं हे चळवळीतलं एक अंग आहे. त्याचा आम्ही उतराही म्हणून आज त्यांच्या बुटाच्या याच्यावरली धूळ जरी सारली तर निघू शकत नाही, असं बाबासाहेबांनी उपकार या समाजावर केले. त्याच बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं जे सांगितलं गेलं आहे, की बाबासाहेबांची शिकवण जी होती, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर समाज त्या प्रती कितपत वाहून घेऊन गेला. बाबासाहेबांनी ही जी शिकवण दिली, हा जो आदेश दिला, शिका, संघटित व्हा, तुम्ही शिकला तर समाजात काय चाललंय, देशात काय चाललंय, तुमच्या शेजारी काय चाललंय हे तुम्हाला कळणारच नाही. तुम्ही अडाणी राहिल्यावर काही माणूस आहे एवढंच म्हणू शकाल, पण तो माणूस तुमच्या उपयोगाचा आहे का, तुम्हाला मदत करू शकेल का, का तुम्हाला खपवणार आहे, हे कसं समजायचं. म्हणून बाबासाहेबांनी शिका म्हणून संदेश दिला. संघटित व्हा म्हणजे तुमची ताकद ही दुबळी आहे, या समाजव्यवस्थेने तुमची ताकद दुबळी केलेली आहे, तिला उत्तेजित करण्यासाठी बाबासाहेबांनी संघटित व्हा म्हणलं आणि मग संघर्ष करा, हा बाबासाहेब संदेश. जसं बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा निरोप संदेश दिला, तसंच ही जमात राज्यकर्त्याची व्हायला पाहिजे असं एक त्यांचा फार मोठा अट्टहास होता. तर त्या परिस्थितीत त्यांनी जे मनापासून अट्टहास केला होता, अजून देखील आपण राज्यकर्ते झालेलो नाही, हे मान्य करतो. नाही, मान्य करण्यापेक्षा आपण व्हावं यासाठी काय करावं आणि समाजाने काय करावं थोडंसं आपण मार्गदर्शन. बरोबर, मत एकच आहे की समाज खऱ्या अर्थाने अजून पूर्णपणे सुशिक्षित झालेला नाही. बाबासाहेबांनी जो आदेश दिला, संदेश दिला, त्याच्याकडे आमचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आणि ह्या आजच्या राजकीय परिस्थितीमुळं आमचेच लोक ह्याच्या दावणीला जा, त्याच्या दरवाजाला जा, त्याच्या खुर्चीजवळ जा, याच्यामुळं आमची चळवळ आज 0 पॉईंटवर आलेली आहे. हे दुःख आहे. आम्ही बाबासाहेबाचा नुसतं जय भीम बोलू, किधर भी चळो म्हणल्यावर बाबासाहेबाचा प्रचार होत नाही, कारण बाबासाहेबाच्या विचाराचे मारेकरी आम्ही व्हायला लागलो, याचं दुःख आहे. सुभाषजी जे मनापासून तळमळीनं सांगतायत, समाज ऐकतोय. ॲक्च्युली बाबासाहेबांनी मनापासून तळमळीनं समाजासाठी जे करायचं ते केलंच आहे. शिवाय त्यानंतर देखील आपण त्यांचा संदेश घेऊन पुढे जाणं हे गरजेचं आहे असं सुभाषजींचं म्हणणं आहे. तर दर्शक हो, हे एक अगदी मनापासून बोलणारे सुभाषजी, त्यांचा अनुभव, त्यांचं सगळं हे लक्षात घेऊन आपण कृपया करून त्यांचं थोडंसं मार्गदर्शन घ्यावं ही मी विनंती आपणास करतोय या माध्यमातून. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठे चळवळी केलेल्या आहेत. इवन आपण म्हणतो की चौदार तळ्याचा एक मोठा त्यांनी केलं आहे, राम मंदिराचं विषय काढला म्हणून मी मुद्दाम काढतो तो. हो, आता मी बोललो काही कदाचित विश्वास नसेल, पण देशपांडे वकील पेरे पूर्ण फॅमिली त्या महाडच्या आंदोलनात होती. महाडच्या आंदोलनामध्ये काय पाणी पिऊन काय लोकांचा उद्धार होणार नव्हता, परंतु सार्वजनिक पाणी सगळ्याला मिळावं ही बाबासाहेबांची भूमिका होती. पण त्याला जातीय कलर लावला गेला आणि त्या तळाजवळ न येता लोकांना संपवायचा प्रयत्न पनवेलवाल्यांनी केला होता. आणि त्या आंदोलनाला पुरुषापेक्षा स्त्रियांची संख्या जास्त होती. त्यावेळेला वाहनं नव्हती,
कार्यकर्त्याची परिस्थिती म्हणजे लोकांची परिस्थिती होती. 8-8 दिवसाच्या भाकरी आणि चटणी डोक्यावर गाठोडी बांधून महाडच्या सत्याग्रहाला आले आणि तिथं गर्दी बघून महाडच्या लोकांनी या लोकांवर एवढी दगडफेक आणि एवढा हल्ला केला. बरेच महिला जखमी झाल्या. बाबासाहेबांनी येऊन पाहिलं तेवढे. बाबासाहेबांनी एकच संदेश दिला, काहीही करायचं नाही, त्यांना काय करायचं आहे करू द्या, म्हणून आपण हालायचं नाही जाग्यावरनं. हाच बाबा संदेश मानले आणि लोक जाग्यावर बसले, म्हणून ते शानदार. नसेल त्याच वेळेला बाबासाहेबांनी बघा रे यांच्याकडे म्हणलं असतं तर परिस्थिती महाडच्या अक्षरशः राख झाली असती. हा इतिहास आहे. मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. देशपांडे साहेब तुम्हाला क्लिअर सांगतील सगळं. पूर्ण फॅमिली या आंदोलनाला पाठिंबा होता, ते आणि चिटणीस म्हणून. अच्छा. हां, ही दोन्ही फॅमिली बाबासाहेबांचे समर्थक होते आणि बाबासाहेबांना प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करत. बाबासाहेबांचं कार्य इतकं व्यापक होतं आणि इतकं बाबासाहेबांनी समाजासाठी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना वेळच मिळायचा नाही. त्यावेळेला रमाईंनी त्यांना फार मोठा आधार दिला असं म्हटलं जातं. तर ते रमाईंविषयी काय आपण सांगू शकाल? मातोश्री रमाईनं एवढं दुःख भोगलं, पुढची लेकरं मग डोळ्यासमोर मातीत घालावेले, पण एकच माझ्या समाजाचा उद्धार झाला पाहिजे हे दोघांच्या तोंडून. बाबासाहेब शिकले, प्राध्यापक झाले, बॅरिस्टर झाले, परदेशात शिकले, पण रमामाता शेण गोळा करून गवऱ्या करून विकून पैसा उठून शिल्लक ठेवायचे आणि बाबासाहेबला पाठवून द्यायचं. हे रेकॉर्ड आहे. आज मला सांगा, आज ही स्त्री आजची स्त्री होऊ शकेल का? काही नाही, होऊ शकणार नाही. इतकं कष्ट मातोश्रीने जेवलं केवळ समाजासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी नाही. बाबासाहेबांची बाबासाहेब बुद्धिमान होते, फक्त आर्थिक थोडंसं कमी असल्यामुळे शाहू महाराजांनी त्यांना मदत केली असं म्हणतात. तर शाहू महाराजांचं योगदान कितपत आहे बाबासाहेबांना मोठं करण्यात? मानला ज्या वेळेला परिषद झाली, अच्छा, त्यावेळेला मानच्या लोकांनी, आजही काही कुटुंब बहिष्कृत आहेत मानमध्ये, आजही कारण ज्यांनी त्यावेळेला पुढाकार घेतला त्या लोकांनी त्यांना पूर्णपणे हे केलेलं आहे, नोवेअर केलेलं आहे. तर तिथली जी परिस्थिती झाली त्यावेळेला बाबासाहेब बडोद्याला जाणार होते, परंतु महात्मा फुले जाऊन शाहू महाराज भेटले, त्यांची चर्चा झाली, मग त्यांनी त्यावरून सहकार्य सुरू केलं. आणि म्हणून ती मानची परिषद बाबासाहेबांच्या चळवळीतला एक केंद्रबिंदू मानला जातो. बाबासाहेबांनी राजकारणात प्रवेश करण्याचा म्हणजे माझा समाज सत्ताधाऱ्याच्या ह्याच्यावर येऊन माझ्या समाजाचा उद्धार व्हावा ही एकच भूमिका होती. केवळ सत्तेची खुर्ची मिळावी म्हणून नव्हती, त्या सत्तेचा उपयोग समाजाच्या भवितव्यासाठी व्हावा हीच बाबासाहेबांची प्रामाणिक विचार. पण आमच्या लोकांनी त्याला गैरअर्थ लावून आता तो भाग वेगळा जाऊ द्या. ते काय केलं बाबासाहेबांनी की समाजाला राजकीय दिशा दिली, पण आम्ही ती पाळू शकलो नाही. ज्याच्या त्याच्या वळचणीला लागलो आणि बाबासाहेब आंबेडकरच्या शिकवणीला देखील आम्ही थोडी बगल दिली आणि बगल बच्च्यासारखी इतरांच्या कुशीत जाऊन बसलो. त्याच्यामुळं बाबासाहेबांची चळवळ आज कमी शक्तीची, कमी वेळची दिसायला लागली. त्याचं कारण आम्ही दोषी आहोत. बाबासाहेबांचे विचार दोषी नाही, बाबासाहेबांची शिकवण दोषी नाही, बाबासाहेबांचं कर्तव्य दोषी नाही, पण आम्ही सगळ्याला बाजूला सारल्यामुळं ही चळवळ निकामी झाली. आता उदाहरणच सांगायचं झालं तर बाबासाहेबांनी मूळ रिपब्लिकन पक्ष होता, त्याचं नाव होतं ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी. तिचे पहिले अध्यक्ष मद्रासचे एन शिवराज, ते पहिले महापौर मद्रासचे. आता ते ज्या दिवशी 30 डिसेंबर 1964 म्हणजे बाबासाहेबाच्या मृत्यूनंतर 30 डिसेंबर 1964 दिल्ली पार्लमेंटवर मोर्चा आयोजित केला. त्या मोर्चाचं नेतृत्व आता ऑल इंडियाचे अध्यक्ष बाबासाहेबांनी निवडलेले त्यांनी करणार. बरोबर. मी कॉलेजला होतो दयानंदला, तिकीट काढून मोर्चा बघायसाठी गेलो आणि आम्ही रेल्वेतनं उतरलो, आमच्याच हँडबिल पडलं एन शिवराज वारले म्हणून. आम्ही म्हणलं आता ऑल इंडियाचा अध्यक्ष वारला म्हणल्यावर मोर्चा कसा निघायचा. नाही, दादासाहेब गायकवाडच्या 9 खासदार होते RPIचे. किती? 9 खासदार होते. दादासाहेबांनी प्रेत घेतलं, विमानात घातलं, मद्रासला नेले, प्रेत यात्रा केली आणि त्यांच्या मिसेसला आणि मुलाला घेऊन मोर्चाला आले. तो मुलगा SP होता मद्रासला. स्टेजवर येऊन त्यांनी राजीनामा जाहीर केला. हे रेकॉर्ड आहे. आणि त्या मोर्चामध्ये 55 खासदार भाषण केले साहेब. किती? 55. त्यावेळेला भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होते. आमच्या 10 डिमांड्स होत्या त्यावेळेला त्यांनी काही, परंतु
फेब्रुवारी 65मध्ये 64ला एंड झाला. 65ला फेब्रुवारी भूमिहीनाची चळवळ सुरू झाली. ती चळवळ अशी सुरू झाली साहेब की या देशातले जेल पुरले नाही, शाळे हायस्कूल कॉलेजच्या इमारती भाड्यानं सरकारने घेतल्या त्या पुरले नाही, एवढी लोकसंख्या त्यांनी ही केली. ती ज्या वेळेला हे वातावरण पाहिलं पंतप्रधान त्यांनी 10 पैकी 8 मानकांना जागेवर मंजूर करून. हे रेकॉर्ड आहे. बरोबर. सुभाषजी, राजकारणावर बोलतोय तर तुम्ही राजकारणात म्हणजे एकेकाळी नगरसेवक होता. 10 वर्ष होतो. आणि त्यानंतर तुम्ही आमदारकीला पण उभारण्याचा प्रयत्न केला. नाही आमदारकीला मी लोकसभेला बंडखोरी करून नाही. मी महापालिकेला ऐक्य झालं होतं सगळ्या गटाचं आणि मला डावललं, तिकीट मला नाही दिलं, मी बंडखोर उभा राहिले. मग आज सगळे पुढारी आले सोलापूरला, पण मी आजही पुढाऱ्यांना काय नम्रतेनं मानतो. एकाही पुढाऱ्यानं माझ्याबद्दल अपशब्द वापरला, फक्त एकच, सुभाषजी तरुणा एवढी वेळ ऐकायचं होतं, संपलं भाषण. तर तो अनुभव कसा होता जेव्हा तुम्ही नगरसेवक होता 10 वर्ष किंवा त्यानंतर साहेब आमदार केला? तुम्ही मला वकिलाव करायला नाही तुमचा अनुभव त्यावेळेस सांगा, आत्ताचं नका सांगू, वाटल्यास काय हरकत नाही आमची. तुम्हाला जे वाटतं ते सांगा सुभाषजी. त्यावेळेला आम्हाला 150 रुपये मानधन होतं. अरे बापरे. आणि 10 रुपये मीटिंग भरता, 1 किंवा 2 मीटिंग व्हायच्या. अच्छा. त्यावेळेला कसं होतं पक्षीय राजकारण. 62 काँग्रेसचे नगरसेवक, किती 62, आणि आम्ही 13 पक्षाचे 13 विरोध आहेत. अशी अवस्था होती. पण माझं आणि बनशेट्टी अप्पाचं 10 वर्षात कधीही सभागृहात पटलं नाही तुम्हाला सांग. एवढी खडाजंगी व्हायची आणि रात्री 10च्या पुढं त्यांच्या समाजाचे लोक येऊन माझं अभिनंदन करून मिठी मारून जात होते. हे ऑन रेकॉर्ड, मला काय बढाईसाठी बोलायचं नाही. म्हणजे ही परंपरा. आणि त्यावेळेला साहेब पक्षाची ताकद मोठी असल्यामुळं प्रशासन घाबरत होतं. आज असं झालंय, प्रशासनच यांना पोचते, त्यामुळे ते कशाला दिलं. आजच्या राजकारणाची परिस्थिती सर्व श्रोत आहेच आहे, तरी देखील त्यावेळेची राजकारणाची परिस्थिती थोडं विचारली तुम्हाला. अगदी त्यावेळेची आमदारकीची काय परिस्थिती होती? म्हणजे ज्यावेळेस म्हणजे काय हो, हे विकत घेतलेलंच की सगळं. लोकांच्या इच्छेवर कुठं होतं, पैसे वाटले की मतं मिळाली. माझा अनुभव सांगतो. आता पहिल्यांदा आता विषय निघाला म्हणून सांगतो, तो विषय नाही आपल्याच्या. नाही, ठीक आहे ना. तायाप्पा हरी सोनवणे माझे खासदार करमाळ्याला उभा राहिले आमदारकीसाठी. ते एक्सपायर झाले. पहिलं बाय इलेक्शनचं तिकीट सुशील कुमार दे. माझा उमेदवार कोण होता? अक्षरशः गुरु राखणारा. त्याला फक्त नाव आणि सहीच येत होती सगळं, लक्ष्मण कांबळे. शपथ मीच घेणार, हेच मी करणार. मला हे जगता बंधूंनी वाड्यावर बोलवलं आणि म्हणले करमाळ्यात मला म्हणले तुम्ही करमाळा सोडून जायचं. मी आंबेडकर आम्ही येईन, यातल्या भिकायला मी हे करत नाही. 29 दिवस राहिलं. जर वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. ही सुभाषजी सांगतात ही 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 1965च्या नंतरची गोष्ट आहे. त्याचबरोबर आता आपण थोडंसं वेगळ्या विषयाकडे येऊ. जयंतीच्या विषयाकडे येऊ. तो आमचा महत्वाचा विषय आता. तर ती जयंती जी तुम्ही बघितली होती, मगाशी प्रश्न झालाय, आता ही जयंती बघितली तर आमच्या युवकांना काय सांगाल? कशा पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं मिरवणूक कशी पार पाडायला पाहिजे? आता त्यावेळेला हल्ली साधे मारले होते भारतीय हे. आता ही नवीन सुधारणा झाल्यामुळे आमचे लोक बी तिकडे घसरले. ते मान्यच करावं लागेल, नाकारून चालणार नाही. त्यावेळची परिस्थिती मी मगाशी म्हणलं बैलगाडी मिळणं आवडत. आता आमचे लोक कंटेनर लावा लागले. मग पारंपरिक जो रस्ता आहे मिरवणुकीचा तो बंद झाला ना कंटेनरमुळं. त्यामुळं पहाटे 3 वाजल्या तरी लेडीज मिरवणूक पाहण्यासाठी बसलेल्या असायच्या जागेवर. हे रेकॉर्ड आहे. पहाटे 3 वाजल्या तरी बायका हलत नव्हती. आणि रस्त्यामध्ये येणारे सगळे लोक इतर धर्माचे जातीचे पाणी वगैरे सगळी व्यवस्था करायची. आता आमच्या काही चुका आहेत, आम्ही नाकारत नाही. आमच्या या अतिउत्साही लोक वेगवेगळी नाटकं करायला ते बंद केले. त्यांना दोष मी देत नाही. नाही, त्यांना दोष देत नाही, कारण आमची झकमारी झालेली आहे. त्यांना म्हणून काय उपयोग नाही. सुभाषजी तुम्ही परखड बोलताय, एक वेगळा दृष्टिकोनातून बोलताय की युवक आपला सुधारला पाहिजे, सुधारला पाहिजे, प्रश्न नाही. मग तुम्ही बाबासाहेबचे अनुयायी कसे हो? बरोबर. बाबासाहेब अनुयायी म्हणजे बी म्हणून किदर विचल म्हणल्यावर होत नाही अनुयायी. दुसरा विषय सुभाषजी असा आहे
की बाबासाहेबांची जयंती फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते सोलापुरात. सोलापुरात जयंती बघण्यासाठी सोलापूर सोडा महाराष्ट्रात मी सांगतो ना, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा, आणि या वर्षी तो रेकॉर्ड होणार आहे साहेब. म्हणून मी परवा सीपीला आम्ही निवेदन द्यायला गेलो, सीपीला आम्ही बोललो स्वतः, साहेब म्हणलं यावेळेला शहरामध्ये पार्किंगला जागा नाही. या 3 राज्यातले लोक आणि आपल्या जिल्ह्यातले लोक गाड्या करून येतात, कारण जायला मार्ग नसतो ना, पण गाड्या करून येतात परिस्थितीच्या ह्याच्याने. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था करा, उद्या ट्रॅफिक जाम झालं मग तुम्हीच म्हणणार आहे ह्यांच्यामुळं झालं म्हणून, तेव्हा तिची काय व्यवस्था करा हे मी त्या दिवशीच बोललो. सोलापुरात उत्सव समिती आहे, मध्यवर्ती आहे, दोन्हीकडे तुम्हाला मान सन्मान तेवढाच आहे. तर या मान सन्मानाचा फायदा घेऊन जे आता उत्सव समितीमध्ये आहेत किंवा आपल्या मध्यवर्तीमध्ये आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांना काय सांगाल सर? एकच सांगणार आहे, तुमचे अंतर्गत मतभेद काही असो ते तुमच्या घरात ठेवा. फक्त आंबेडकर जयंती डोळ्यासमोर ठेवा आणि आंबेडकर जयंतीला लोकांनी कौतुक केलंय हे ऐका, हे माझं सांगणं आहे. खूपच चांगल्या पद्धतीनं आपण थोडक्यात सांगितलेलं आहे. तर दुसरं असं म्हणलं जातं की भारतामध्ये सोलापुरातली जयंती ही 2 नंबरला आहे. 2 नंबर. तर मग 1 नंबरला येते ती कुठली आणि आग्रा सांगितले की माणसं नाहीत पण सगळ्या प्रकारचे जनावर मिरवणुकीत असतात, डेकोरेशन करून. बैल गाड्या वगैरे काय सजवून हे केले नाही, ते डेकोरेशन करून आणतात. आणि इथले कसं आहे, हे माणसं म्हणजे खूप आहे, फरक हा आहे. तर साधारणतः ही शांततेत सगळी मिरवणूक व्हावी असं प्रत्येकाचं म्हणणं तर असतंच. प्रत्येक पदाधिकारी त्यासाठी झटत असतो, प्रत्येक कार्यकर्ता त्यासाठी झटत असतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला कुठलेही गालबोट लागता कामा नये यासाठी ते प्रयत्न करत असतात. नाही साहेब, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्यामध्ये गट निर्माण झाले, मग गट निर्माण झाल्यावर 2 मिरवणुका काढायचे विचार सुरू झाले. ह्या 2 गटामुळं त्या काळामध्ये आमच्या लोकांनी साखरपुडे केलेली मोडली, लग्न मोडली. इतकं कडवट होतं त्यावेळेला गटबाजी, परंतु नाही, मिरवणूक एकच निघेल आणि एकच काढली त्यावेळेला. अशा परिस्थितीत देखील सुभाषजी, आता आठवलं म्हणून विचारतो की बाबासाहेब आंबेडकरांचा आता जो पूर्णाकृती पुतळा पार चौकात आहे तो कधी बसवला गेला, कधीच त्याचा काय इतिहास आहे? 1 मे 1964 बसवला. ते कसा बसवला तेही सांगतो. नाही, मी सांगतो ना. बाळासाहेब देसाई महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, हे तर मान्य आहे. ते सोलापूर दौऱ्यावर आले, मग आम्ही काळे झेंडे घेऊन स्टेशनवर त्यांचं स्वागत केलं आणि ह्याला आले रेस्ट हाऊसला, फ्रेश झाले आणि सगळ्याला बोलून सांगितलं यांना जागा देऊन टाका पुतळा येत. ही सत्य परिस्थिती आहे. मी होतो ना मोर्चात त्या, म्हणून बोलोय मी, ऐकू नाही, मी स्वतः ऍक्टिव्ह होतो ते. त्यावेळेचा पुतळा आणि आताच्या पुतळा नाही, ही डेव्हलप केलेला आहे. हे आपला पुतळा नाहीच. आपला पुतळा जुना जो आता उद्यानमध्ये बसवला आहे सिटी बस डेपोला, तो पुतळा आणि मुंबईचा पहिला पुतळा परेल जवळचा सेम आहे. चेहरा तुम्ही कुणी म्हणू शकत नाही ही वेगळा आहे आणि ही वेगळा आहे, पण ही आपल्या इथल्या स्थानिक याच्यामुळे हे सगळं नाही. पण आता पण ते खूप सुशोभित केलेलं हे होतं चांगलं. पार चौकामध्ये एक वेगळं असं वातावरण केलेलं आहे. तुम्ही वेळात वेळ काढला. एक शेवटचा प्रश्न काय की गटातटाचं राजकारण जे आपण म्हणतो त्यानंतर गट पडले, त्यानंतर वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्यांनी मांडल्या, ह्याच्यामुळे समाजाचं किती नुकसान झालं किंवा काय? नुकसान येईल काय आपण इंचपट्टी लावू शकत नाही, पण नुकसान झालं हे मान्यच करावं लागेल. कारण का, चळवळ थंड झाली ना, चळवळीचा जो दबाव असतो प्रशासनावर तोच नसेल तर प्रशासन काय करणार आहे सांगा? गोड बोलून वस्तुस्थिती सगळ्यांना माहीत झाली. यासाठी परत एकदा आमचं म्हणणं आहे, तरुणांना आजही माझी हात जोडून विनंती आहे, गटबाजी राजकारण सोडा. समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या भल्यासाठी तुम्ही चळवळीला प्राधान्य द्या आणि सगळे प्रश्न चळवळीतून जे सुटतील तोच समाजाचा खरा विकास आहे. अगदी बरोबर. सुभाषजींनी थोडक्यात त्यांची मुलाखत घेताना जे काही विषय त्यांनी हे दिलेले आहेत ते खूपच मोठे आणि मार्गदर्शक ठरलेले आहेत. जन्मल्यापासून ते चळवळीत आहेत आणि आत्तापर्यंत चळवळीत आहेत. बाकी कुठल्याही ह्याच्यामध्ये त्यांनी कधीच भाग घेतलेला नाही. केवळ चळवळ एक चळवळ आणि आंबेडकरांचे निश्चिम भक्त आणि अनुयायी म्हणून त्यांनी आत्तापर्यंतची भूमिका निभावलेली आहे.
शेवटचा प्रश्न हो, आहे. बोल. 133वी जयंती बाबासाहेबांची आहे. हो. तर त्या महामानवाच्या जयंतीनिमित्त संपूर्ण सोलापूरकरांना, संपूर्ण आंबेडकर प्रेमींना, आंबेडकर अनुयायांना काय संदेश द्याल सर? मी एकच संदेश देईन, ज्या बाबासाहेबांनी तुमच्या माझ्या विकासासाठी, भल्यासाठी आणि जगाच्या बाजारात तुमची किंमत ठरावी म्हणून जे कष्ट सोसले, बरोबर. जो त्रास सहन केला, कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही, एवढं सहन करून देखील आम्ही जर त्यांच्या विचाराचे पायीक न होता केवळ आम्ही नामधारी बाबासाहेब म्हणून जर वागलो तर खरे बाबासाहेबचे मारेकरी आम्ही ठरणार आहोत. इतराला दोष देण्याचा आम्हाला नैतिक अधिकार नाही, कारण चळवळ जीवन ठेवणं हे बाबासाहेबांच्या अनुयायाचं मूळ कर्तव्य आहे. बरोबर. इतरांनी करू नये. इतरांचा लाभ फायदा आम्हाला होत असेल जरूर घ्यावा, मी नाकारत नाही, बरोबर. पण समाजाच्या दुश्मनीसाठी जर कोणी त्याचा वापर करत असेल तर त्याला त्याची जागाही दाखवलीच पाहिजे. सुभाषजी, आणखी एक प्रश्न माझ्या मनात येतोय बोला. की तुम्ही शाळा कॉलेज करत करत हो. शिक्षण घेण्याचा तुमचा उद्देश होता. हो. आणि शिक्षणाच्या मार्गाने म्हणजे बाबासाहेबांनी जसं सांगितलं शिका संघटित व्हा, तसं तुम्ही शिक्षणाकडे जात होतात. हो. अचानक तुम्ही राजकारणाकडे वळलात, हां, ते सांगतो. त्याचं कारण काय? दत्त चौकामध्ये गजानन बुक डेपो डेपो, माहीत आहे. जुना आहे. तिथं जुनी पुस्तकं गोरगरीब विद्यार्थ्यांना फुकट देत होते ते. अच्छा. 2 वर्ष मी विद्यार्थी घेऊन तिथे गेलो, आम्हाला एकही पुस्तक मिळालं नाही. अरे बाप. मग मी काय केलं, आम्ही 7-8 लोक एका वर्गात शिकणारे, एका शाळेत असणारे, आम्ही बसून निर्णय केला आणि दरवर्षी आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तकं द्यायला सुरुवात. क्या बात आहे. ही सुरुवातीचं हे. आणि पुढं पुढं त्याचं लोन वाढत गेलं. आम्हालाही पेपरला बातम्या यायला, नावं यायला लागले, आम्हालाही जरा मोह सुटला म्हणायचे. आता पेपरला नाव आलं त्या काळात म्हणल्यावर जरा वाटणारच काहीतरी. मग योग असा आला की दयानंद कॉलेजला असताना पेपरला जाहिरात आली, दिल्ली पार्लमेंटवर RPIचा मोर्चा आहे म्हणून. अरे बापरे. मग मी म्हणलं या आईला आपण इथं सगळं हे करायला लागलोय, बघा. तिकीट काढून गेलो मी रेल्वेने दिल्लीला. क्या बात आहे. उतरलो, हातात हँडबिल, शिवराज वारले ऑल इंडियाचे अध्यक्ष. काय म्हणलं आता ऑल इंडियाचा अध्यक्ष वारल्यावर मोर्चा कसा व्हायचा. म्हणलं काय उपयोग झाला नाही, म्हणलं जरा झक मारत परत जाऊ म्हणलं. पण नाही, मी मग म्हणल्याप्रमाणे ते तुम्ही सांगितलं राजकारणाकडे, मग राजकारणाकडे म्हणजे वळून मग काय झालं, निवडणूक लढवली. तिथलं जे वातावरण बघितलं साहेब, आम्ही फ्रंट हेला होतो, पहिल्या लाईनला सभेत स्टेजच्या समोर. ऊन लागत होतं, आम्ही पेपर असे धरले होते. लोकांनी पेपर बघायला नेले, गायब केले. तर 55 खासदार बोलले आणि कितीतरी अधिकाऱ्यांनी, त्यात सगळ्यात जास्त UPचे लोक होते, त्यांनी राजीनामे दिले. कलेक्टर, IPS जे काय असेल ते अक्षरशः जाहीर स्टेजवर येऊन राजीनामे. तो जे शरीरामध्ये ऊर्जा आली, मेंदूमध्ये जी ऊर्जा आली, तिकडून 8 दिवसाने आलो आम्ही फिरून सगळी गँग. तिथं आमची लय ओळख झाली आहे बऱ्याच लोकांना. मग आम्ही सगळं बघत, पुन्हा काही येणं होणार नाही आपल्याला, म्हणून आम्ही सगळं बघत 8 दिवसांनी नागपूरला आलो. नागपूरला 1 दिवस मुक्काम केलो आणि इथं आलो. इथं आल्यावर जी डोक्यात भरलं ती कुठलं शिक्षण आणि कुठलं काय हो, सगळं राजकारणच सुरू झालं. निवडणुकीला मग काय झालं, ही धामधूम सुरू झाली महानगरपालिकेची. आपल्या धानीमध्ये बी नव्हतं, आपले लोक उभारतात कशाला. नुकतं ऐक्य झालेलं होतं, सगळे गट एकत्रित आले, चला आपला कोणतरी उभा राहील येईल म्हणून उभारली. नावं जाहीर झाली, सगळं प्रचार सुरू झाला. स्टे आला की मध्ये. स्टे आल्यावर म्हणलं आता स्टे आला म्हणजे ह्याच्यातून मीच उडालो आता, म्हणजे मला बंधनच नाही का आता. तो त्यावेळचं बंधन होतं ते. मग ठीक आहे, मग मी काय केलं, काय हो म्हणलं, पडलं तरी चालेल पण आपण बंडखोरी करू म्हणून उभा राहा. मी बंडखोर म्हणून निवडून आलो, ऐक्याचा उमेदवार म्हणून नाही. आणि मी गणित केलं होतं, 115 किंवा 118 मतांनी मी निवडून येणार आणि 115 मतांनीच निवडून आलो. तुम्ही 2 टर्म नगरसेवक होता. 2 टर्म. दुसऱ्या टर्म मध्ये त्याच काय ऐक्याच्या योजना आला? ऐक्याच्या योजना आला की नाही बंडखोर म्हणूनच दोन्ही वेळेला. आम्ही ऐक्याचं कसं आहे, माझे नेते कर्मवीर बाबासाहेब म्हणू शकत नाही, दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चंद्रपूरचे, राज्यसभेचे उपाध्यक्ष, ॲडव्होकेट दत्ता कट्टी निपाणी बेळगावचे खासदार, आणि जे ईश्वरीबाई तामिळनाडूचे, तेलंगणाच्या आमदारबाई, विधानसभेत
मंत्र्याला चप्पल फेकून मारले. ह्या लोकांच्या सान्निध्यात मी 50 वर्ष राजकारण केलं. अरे बाप. 50 वर्ष. आणि ज्या ज्या वेळेला संयुक्त, आता तुम्हाला उदाहरण सांगतो, संयुक्त महाराष्ट्र समितीचं आंदोलन मुंबईला सुरू होतं त्यावेळेला बॅरिस्टर साहेब, मी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. बॅरिस्टर साहेबांनी एक सांगितलं, तू अध्यक्ष आहे, या मुंबईला कुठलाही कार्यक्रम असू दे, तू रिपब्लिकनचा प्रतिनिधी म्हणून हजर राहायचं आणि आम्हाला रिपोर्टिंग करायचं. ही माझ्यावर जबाबदारी होती त्यावेळेला. मग जेव्हा नगरसेवक म्हणून तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेचा काय अनुभव होता? फॉर्म भरण्यासाठी त्यावेळेचा उत्साह वेगळा होता साहेब. आता काहीच नाही तो. अच्छा. मी डोळ्याने बघितलंय, कानाने ऐकलंय. आता तो उत्साह नाही. आता जिकडं आहे तिकडं उत्साह आहे. आता सोडून द्या, तुम्ही तुमच्या काळातलं सांगा की त्यावेळेला साहेब तुम्हाला सांगतो, आता तुम्ही काढला विषय म्हणून बोलतो, मला 1 रुपया देखील खर्च नाही दोन्ही निवडणुकीला. नॉमिनेशन देखील लोकांनी भरलं, प्रचार लोकच करायचे, फक्त मी येऊन 2 शब्द बोलायचे, संपलं माझं काम. ही वस्तुस्थिती आहे, बडाई नाही. हां, अशा रीतीनं तुमचा राजकारणामध्ये प्रवेश झाला आणि तुम्ही मग नगरसेवक 2 टर्ममध्ये झालात आणि मग नंतर चळवळीला गती मिळाली. हां, 72 ते 82ला जे RTIची आंदोलनं झाली देशभरात, त्या आंदोलनामध्ये मी एवढा हिरिरीन बघितलं. मला डायबिटीस कुठलाही आजार नाही, पण ते 72-82 सालामध्ये SRPचा एवढा मार खाल्ला साहेब. तोंड आपलं भाषणामुळं वाकडं व्हायचं. SRPवाल्याला आम्हीच सापडायचं. आणि आणखीन एक अभिमानाची गोष्ट सांगतो, या शहर जिल्ह्यामध्ये सेंट्रलचा असो किंवा राज्याचा मिनिस्टर येऊ द्या, डिपार्टमेंटला आदल्या दिवशी येऊन जायचं, ठेवायचं, तो जिल्ह्याच्या बाहेर गेला की आणून सोडायचं. हे रेकॉर्ड आहे, बडाई म्हणून नाही सांगत. हे रेकॉर्ड आहे. सुभाषजी, हे सगळं आपण बोलतोय, राजकारणाविषयी बोलतोय, समाजकारणाविषयी बोलतोय, चळवळीविषयी बोलतोय, बाबासाहेबांविषयी बोलतोय, निवडणुकींविषयी बोलतोय, तर वैयक्तिक हे सगळं करत असताना एक आपल्याला 4 भिंत असते आणि 4 भिंतीत एक आपलं कुटुंब असतं. त्या कुटुंबाचा तुम्हाला कसा सपोर्ट झाला आहे किंवा त्या कुटुंबाचा तुम्हाला बाहेर पडण्यासाठी कितपत फायदा झाला? मला माझ्या कुटुंबाने सगळं संपूर्ण सहकार्य केलं. मी झोपडीत राहणारा माणूस आहे, बिल्डिंग यायची मला हवी आहे. आता मला हे गव्हर्नमेंटच्या स्कीम निघालीत ना, घरं बांधायचे, मग लोक ऐकेनात नावं दिली, मंजूर झाले म्हणून फोन बी आला आणि नंतर गायब झाले. मी विचारायला गेलो नाही का गायब झाले म्हणून, काय करत नाही मिळालं, संपलं. कारण तो फायदा जर इतर गरीबाला मिळत असेल तर होऊ दे ना, त्याचं घर चांगलं झालं म्हणून मला वाईट वाटायचं काय कारण आहे? रमाई आवास योजना वगैरे नाही, आमचं होणार नाही. तुम्हाला अगदी उघडपणे बोलतो, झालं तर चांगलीच गोष्ट आहे. नाही होत नाही, ही इच्छा आहे. नाही, मी म्हणालो होत नाही. व्हावाची आमची इच्छा आहे. पण त्या काळात तुम्ही जी अशी चळवळ उभा केली आणि शिक्षणाला थोडंसं हे करून तुम्ही राजकारणात आलात आणि चळवळीच्या पाठीमागे राहिलात, तर समाजाचा तुमच्या कुटुंबाचा सपोर्ट कसा मिळाला? मला सपोर्ट होता, कारण माझं कुटुंब गरीबीतलं. अच्छा. आणि मूळ म्हणजे काय, माझं घराणं तसं फार श्रीमंत होतं. घरी जनावरं आपलं त्यावेळी नगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे वडील चुलते, शेती घ्यायची भाड्यानं करायला. त्यावेळेला आम्ही राबत होतो, जरी मोठे ना लहान असताना सुद्धा. पण त्या सपोर्टवर आम्ही चांगलं आयुष्य केला. पुढं काय झालं, व्यसनाधीन झाले लोक घरातले, आमच्या घराला गळती लागली. मग लोकाला दोष देण्यात काय अर्थ आहे? होय, तुम्ही अगदी परखड बोलताय, परंतु समाजात वावरत असताना कुटुंबाचं पाठबळ देखील महत्त्वाचं आज मिळालं साहेब. मी अभिमानानं सांगतो, मी एवढ्या ह्याच्यावर पदावर होतो एवढं, पण मी अजूनही घरी कधी 5 पैसे दिले नाही. कारण मी कमवतोच नाही तर देतोय कुठलं? मी लोकाला फसवलं असतो किंवा लोकांचं. आज मी 40 वर्ष युनियन चालवतो ST कडे अध्यक्ष म्हणून, आणि केसेस चालवतो सगळे. महाराष्ट्रातले 2nd अपील फक्त सुभाषजी बनसोडे चालवतो महाराष्ट्रातले. आजकाल STचा तुम्ही उल्लेख केला, त्याच्यावर पण आता वेगवेगळे नेते आहेत. काय सांगू तुम्हाला माहिती, मला जर सांगितलं तुम्ही हे व्हाल. सुभाषजी, तुम्ही आतापर्यंत अगदी मन मोकळेप्रमाणे सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला काय करायचं नाही, आणि ते खरोखर मनात न ठेवता तुम्ही बोलताय. खरोखर आमच्यासाठी किंवा दर्शकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि याचबरोबर कसं होतं की तुम्ही चळवळीत आधीपासून आहात, आतापर्यंत आहात. आता तुम्ही पाहिलंय छोटे छोटे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या गाड्यात फिरताना तुम्ही पाहता आणि घर बंगले असतात. आता त्यांच्याविषयी आपल्याला जास्त उहापोह न करता एक चळवळीतला सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता, आत्ताच त्यांनी उल्लेख केला की
की मी 5 पैसे आजपर्यंत घरी देत नाही आहे, म्हणजे कमवायचंच नाही आहे तर फक्त चळवळीसाठी वाहून घ्यायचं आहे, अशा माणसाकडं स्वतःचं 4 भिंतीचं घर आणि वर छप्पर असलेलं एक घर असावं, स्वतःचं असावं, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. आता माझं घर आहे ना, आमचं काही नाही, बापजाने ठेवलेलं आहे ते राखतोय आम्ही, त्याचं संरक्षण करतोय, हेच आमची जमेची बाजू आहे. तर दर्शक हो, तुम्ही म्हणजे तुम्हालाही लक्षात आलं असेल किती मनमोकळेपणाने सुभाषजींनी आपल्याला हे सगळं सांगितलेलं आहे. अशा या चळवळीतल्या कार्यकर्त्यांसोबत समाजानं एक ऋण म्हणून काहीतरी करावं अशी माझी वैयक्तिक प्रामाणिकपणे इच्छा आहे, आणि ती सुभाषजींना ती समाज ते देईल असे एक विश्वास मला वाटतो. या ठिकाणी हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मन मोकळेपणाने तुम्ही बोललात आणि त्यांच्यात भर घालण्यासाठी समाज तुमच्या पाठीशी राहील, एवढी आपण अपेक्षा करूया. समाजात एखादा उत्सव पार पाडायचा असेल तर मंडळाची स्थापना केली जाते. त्याच्यामागचं कारण असं असतं की शिस्तबद्धतेनं ही मिरवणूक पार पडावी. गणेश जयंतीला पण तशाच पद्धतीने आपण पाहतोय की वेगवेगळ्या मंडळाचं असतात, मग नंतर मध्यवर्ती मंडळ वेगळे असतात, त्यांच्या अंडरखाली ही मंडळं असतात, जेणेकरून एक संघ आणि व्यवस्थित शिस्तीत ही सगळी मिरवणूक पार पाडावी आणि समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण व्हावं, यासाठी ही सगळी मंडळांची स्थापना केली जाते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आणि इतर समाजासाठी जी सोलापुरात मध्यवर्ती मंडळं आहेत, म्हणजे आता वेगवेगळी मंडळं झालेली आहेत. सुरुवातीला एक होती, नंतर 2 झाली, आता वेगवेगळे मंडळं झालेली आहेत. परंतु प्रत्येक मंडळाचा मान सन्मान तुम्हाला मिळत गेलेला आहे. आणि तुम्ही जे मध्यवर्ती मंडळामध्ये आता आज आहात, त्या मंडळाचं कार्य काय आहे आणि त्या मंडळाने कार्य कसं केलं आहे आणि तुम्हाला मान सन्मान इतका का दिला जातो, थोडक्यात आमच्या दर्शकांसाठी. एक तर आम्ही गडबाजी मानत नाही. बरोबर. जयंती उत्सव मध्यवर्ती मंडळ हे आंबेडकर जयंतीसाठी आहे. बरोबर. त्याला विविध अंग आहेत. अच्छा. आता ज्यांना जे जे झेपतं परवडतंय ते त्यांनी करावं. आम्ही म्हणलं तुम्ही जाऊन सोन्याच्या अंगठ्या घालू शकेल का? तो घालू शकणार नाही. तिथं तुम्ही एखादं चांगली योजना राबवा की तो समाजाला त्याचा उपयोग होईल. अच्छा. आणि तुमच्या मंडळाच्या नावाची कीर्ती होईल. हा त्याच्या मागचा उद्देश असतो. तू मोठा व्हावा, तू इतराला किंमत देऊ नये असं नाही, पण लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि नको त्या गोष्टीला प्राधान्य देऊन बदनामी करून घेतात. अच्छा. ही वस्तुस्थिती आहे. मध्यवर्ती मंडळ तर असतात, पण वेगवेगळी मध्यवर्ती मंडळ निर्माण झाली आणि मग त्यामुळे थोडंसं तटागटाचं राजकारण सुरू ते झालं. होऊ नये असं तुम्हाला मनापासून वाटतच असेल. प्रश्नच नाही. तर काय सांगाल सगळ्यांना? नाही नाही, मी एकच विनंती करेन, तुमचं राजकारण, तुमची गटबाजी तुमच्याजवळ ठेवा, पण आंबेडकर जयंतीमध्ये ती कुठंही दिसता कामा नये आणि त्या मिरवणुकीला, त्या जयंती उत्सवाला गालबोट लागता कामा नये, हीच आमची अपेक्षा. तुमचं जे मध्यवर्ती मंडळ आहे हो. त्या मंडळाकडून सगळे आपले जी मंडळ आहेत ते सगळं ऐकतात. आता ऐकावंच तेच ना. लागतं. जयंतीचा कार्यक्रम आहे, ते काय पुढारीपणाला कोणाला मोठं करण्यासाठी नाही. तुम्हाला मान सन्मान जो मिळतोय त्याबद्दल असाच मान सन्मान शेवटपर्यंत मिळू दे ही बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना करू आणि या ठिकाणी आपण थांबू. जय जय भीम.